हॅलो एव्हरीवन. फर्स्ट इयर डिग्रीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी ऍडमिशन घेतलेले आहे त्या सगळ्यांना एबीसी आयडी क्रिएट करणं हे अति आवश्यक असतं. त्याशिवाय तुम्हाला एक्झाम फॉर्म भरता येत नाही. कुठल्याही युनिव्हर्सिटीच्या अंडर तुम्ही असाल तर, मग ते डिग्री इंजिनिअरिंग असेल किंवा अजून दुसरी कुठलीही असेल, त्यासाठी एबीसी म्हणजेच अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, ठीक आहे, हा आयडी क्रिएट करणं आवश्यक असतं. आणि हा आयडी जर असेल तर तुम्हाला एक्झाम फॉर्म हा फिल करता येतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की हा आयडी कसा क्रिएट केला जातो. वेबसाईट वरूनही करता येतो किंवा डिजी लॉकर मधून सुद्धा करता येतो. तर आपण या प्रोसेस बघणार आहोत. तर अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी कनेक्टेड राहा, कारण एक्झाम फॉर्म कसा फिल करायचा, त्याची रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी आहे किंवा अजून ऍडमिशन रिलेटेड प्रोसेसेस, इंजिनिअरिंग रिलेटेड प्रोसेसेस या युट्यूब चॅनलवर मी घेऊन येणार आहे. तर सुरू करूयात आपण व्हिडिओ. एबीसी आयडी कसा क्रिएट करावा. ओके, आता तुम्ही गुगलला जरी गेलात, एबीसी आयडी हा तुम्ही एंटर करा आणि इथं गुगलला जे काही पहिल्या लिंकवर क्लिक करा. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असं तिथं असेल. तिथं क्लिक केल्याच्या नंतर हे एक पेज ओपन होणार आहे. ठीक आहे, आता हे जे पेज आहे इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असं दिलेलं आहे. त्याचबरोबर या साईडला माय अकाउंट आहे. ठीक आहे, या माय अकाउंट मध्ये क्लिक केल्याच्या नंतर स्टुडंट आणि युनिव्हर्सिटी असं दिलंय, तर तुम्हाला स्टुडंट्स वर क्लिक करायचंय. आता हे जे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट आहे ना, यामध्ये तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयर जे काही असेल तर क्रेडिट पॅटर्न मध्ये तुम्हाला किती क्रेडिट कोणत्या वर्षी मिळालेले आहेत काय नाही हे सगळं त्या एबीसी आयडी वरून किंवा तुमच्या त्या अकाउंटवर समजणार आहे. खूप आवश्यक असं ते एबीसी आयडी आहे. तर स्टुडंटला इथं तुम्ही क्लिक करायचंय. माय अकाउंटला गेल्यावर थोडंसं झूम करतो मी, हे पहा इथं. ठीक आहे, स्टुडंट आणि युनिव्हर्सिटी, स्टुडंटला तुम्ही क्लिक कराल. तिथं क्लिक केल्याच्या नंतर ठीक आहे, ही प्रोसेस मी तुम्हाला सांगितलं की डिजी लॉकर वरून सुद्धा करता येते. ठीक आहे, तर इथं मोबाईल युजर नेम ऑदर्स असं दिलेलं असतं. कुठलाही एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. समजा इथं आम्ही लास्ट ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे, तर तिथं स्टुडंट आयडी, मोबाईल नंबर आणि पिन असं विचारतंय. ठीक आहे, तर इथं एंटर करत असताना स्टुडंट आयडी मध्ये तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, ठीक आहे, अपार असेल, जे कुठलं असेल तर तुम्हाला कुठलंही एक सिलेक्ट करता येतं. ओके, आधार कार्डला तुम्ही सिलेक्ट करा. समजा आधार कार्ड सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे आणि सगळे तुमचा जो काही पिन असेल तर तो तुम्ही एंटर करू शकता. आधार कार्ड नंबर, पिन एंटर केल्यानंतर इथे दिलं आय कन्सेंट टू टर्म्स ऑफ यूज, इथं टिक करायचे, नंतर साइन इन म्हणायचं. ठीक आहे, आता तुम्ही साइन इन केलंय. ठीक आहे, या साईडवर मी परत येतो. तुम्ही साइन इन केलेलं आहे, पण काही विद्यार्थ्यांचं होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी डिजी लॉकरचा यूज केलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं पटकन साइन इन होईल. म्हणजे ऑलरेडी तुम्ही तिथं आयडी किंवा रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्यांचं पटकन साइन इन होईल. ज्या विद्यार्थ्यांचं साइन इन होणार नाही त्या विद्यार्थ्यांनी साइन अप असा ऑप्शन आहे बघा. पुढे येऊ, साइन अप असं लिहिलेलं असेल इथं. आधी ते करा, नंतरच तुमचं साइन इन होईल. ते कसं करायचं ते देखील सांगतो. साइन अप इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल. थोडंसं ते झूम करतो. तर तिथं तुम्हाला काय करायचं, एक मोबाईल नंबर एंटर करायचा आणि जनरेट ओटीपी. मोबाईल नंबर तुम्ही एंटर केला आणि तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. तर व्हेरीफाय ओटीपी, तो जो काही ओटीपी असेल तो व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्याच्या नंतर व्हेरीफाय ओटीपी म्हटल्याच्या नंतर इथं सिलेक्ट आयडेंटिटी येईल. मग तुम्ही ते आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असं सिलेक्ट करू शकता. आणि इथं आधार कार्ड सिलेक्ट केलंय. त्यानंतर तुमचा इथं मोबाईल नंबर, आधार कार्ड एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला इथं आधार कार्डचा नंबर एंटर करायचा. तुमचा जो काही आधार कार्ड नंबर असेल तो, आणि तुमचं नाव, संपूर्ण नाव हे एंटर करायचंय. डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जेंडर, युजर नेम आणि पिन. आता युजर नेम इथं तुम्ही कुठलंही एक सिलेक्ट करू शकता. आम्ही एक मुलाचं नाव @1232 असा तो सिलेक्ट केला. ठीक आहे, आणि इथं तुम्हाला पिन, इथं जसं त्यांनी सांगितलंय पिन आणि कन्फर्म पिन सेम डिजिट्स इथं एंटर करायचे आहेत. ठीक आहे,
परत एकदा आय कन्सेंट टू टर्म अँड यूज आणि व्हेरीफाय म्हणून. हे आपण साइन अपची प्रोसेस बघतोय. आता साइन अप केलं तर मी तुम्हाला सांगितलं की साइन इन करत असताना मोबाईल युजर नेम किंवा अदर्स असं कुठल्याही पद्धतीने तुम्ही करू शकता. मोबाईल आणि पिन, मोबाईल नंबर टाका, पिन जनरेट करा, साइन इन म्हणा. ठीक आहे. मोबाईल वरून जर करत असाल तर तुमचा मोबाईल नंबर आणि आता अजून एक महत्वाची गोष्ट आहे, काही स्टुडंटला इथं ऑलरेडी ज्यांनी मोबाईलवर रजिस्ट्रेशन केलं असेल, ठीक आहे, 2 टाईप मध्ये ते करता येतात. आपण हे वेबसाईट थ्रू बघतोय. डिजी लॉकर मधून ज्यांनी केलेलं असेल आणि जर तुमचं फॉरगॉट पिन असं असेल, ठीक, म्हणजे मोबाईल नंबर तुम्ही ते डिजी लॉकर यूज करताय, मोबाईल नंबर थ्रू साइन इन करताय, पण काही कारणास्तव तुम्हाला पिन लक्षात नसेल जो काही तुम्ही एंटर केलाय तो, तर त्या केसमध्ये तुम्ही फॉरगॉट सिक्युरिटी पिन असं म्हणू शकता. फॉरगॉट पिन म्हटल्याच्या नंतर मोबाईल नंबर एंटर करा, कंटिन्यू म्हणा. ज्यांचा असेल त्यांना ही प्रोसेस करायची गरज नाहीये, ठीक आहे, पण ज्यांना पिन लक्षात नसेल त्यांनी ती प्रोसेस करा. मग आधार कार्ड नंबर तुमचा एंटर करा, बर्थ डेट एंटर करा, कंटिन्यू म्हणा. ओटीपी मोबाईल येईल, ओटीपी व्हेरिफिकेशन करा, ठीक आहे, आणि नंतर मग ओटीपी टाकल्याच्या नंतर साइन इन. ठीक आहे. तुम्हाला आता ओटीपी आल्याच्या नंतर तुमचा जो फॉरगॉट पिन केलं होतं तो रिसेट करता येईल, नवीन पिन तुम्हाला सेट करता येईल. ठीक आहे. आता फॉरगॉट पिन वगैरे ते सगळं तुम्ही केलं, मोबाईल युजर नेम किंवा अदर्स असं ते तुम्हाला तिन्हीपैकी कुठल्याही एकावरून तुम्ही साइन इन करू शकता. ठीक आहे. आता मोबाईल नंबर एंटर करा, तुमचा जो काही पिन तुम्ही सेट केलाय तो पिन एंटर करा आणि मग नंतर साइन इन म्हणा. साइन इन केल्याच्या नंतर हे पेज ओपन होईल बघा, डिजी लॉकर, आणि या साईडला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स असं असेल, एबीसी, इथं असेल डिजी लॉकर. ठीक आहे. तर हे पेज ओपन झाल्याच्या नंतर तुमची इन्फॉर्मेशन त्यामध्ये असेल, इथं अलावला क्लिक करायचंय, अलाव. ठीक आहे. हा जो ब्ल्यू कलर मध्ये दिलाय, अलाव क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हे पेज ओपन होणार आहे. ठीक आहे. आता या पेजवर काय करायचं, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असं सगळं दिलं असेल. या पेजवर आयडेंटिटी टाईप सिलेक्ट करायचा आहे, तुमचं आयडेंटिटी व्हॅल्यू सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे. ऍडमिशन इयर सिलेक्ट करायचं, युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायचंय, आपण ते करूयात. आयडेंटिटी कार्ड आयडेंटिटी जी सिलेक्ट करायची आहे ज्या विद्यार्थ्यांनी नवीन ऍडमिशन घेतलेले असतील, ठीक आहे, फर्स्ट इयरला असेल किंवा डायरेक्ट सेकंड इयरला असेल, अशा विद्यार्थ्यांनी न्यू ऍडमिशन मध्ये ते सिलेक्ट करायचे. ठीक आहे. सिलेक्ट आयडेंटिटी टाईप. परत थोडस झूम करून मी सांगतो ते. इथं तुम्ही काय करायचंय, इथं लिहिलंय पहा मी, न्यू ऍडमिशन. नवीन विद्यार्थी आहेत, फर्स्ट इयरला आत्ताच ऍडमिशन घेतलेलं आहे, तर त्यांनी आयडेंटिटी टाईप न्यू ऍडमिशन असा सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या खाली सिलेक्ट युनिव्हर्सिटी ऑर बोर्ड असं दिलेलं आहे त्यांनी, युनिव्हर्सिटी ऑर बोर्ड. तर त्यामध्ये खूप सारे युनिव्हर्सिटीज आहेत, तुम्हाला इथं सर्च क्लिक केल्याच्या नंतर सर्च देखील करता येईल. तर तुम्ही टाईप करा. आता ज्या विद्यार्थ्याचं आम्ही फिल केलंय तो विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीमध्ये असल्यामुळे तुम्ही इथं सर्च जरी केलं तरी सुद्धा ती युनिव्हर्सिटी येईल. मग इथे त्या युनिव्हर्सिटीचं नाव आलं, न्यू ऍडमिशन आलंय. आता इयर सिलेक्ट करायचं, ऍडमिशन इयर तुमचं कोणतं आहे, 2024 आहे की काय जे असेल ते ऍडमिशन इयर इथे येईल. सबमिट. ठीक आहे. सबमिट केल्याच्या नंतर हा एबीसी आयडी एक तुमचा क्रिएट होईल. हा जो एबीसी आयडी असेल तोच तुम्हाला यूज करायचा आहे एक्झाम फॉर्म फिल करत असताना. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप्स ज्या असतील, एक्झाम फॉर्म रजिस्ट्रेशन कसं करायचंय आणि एक्झाम फॉर्म फिलिंग कसं करायचंय याचे देखील व्हिडिओ मी अक्षयज व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहे. कनेक्टेड राहा अक्षयज व्ह्यू पॉइंटला, कारण पुढचाच व्हिडिओ एक्झाम फॉर्म फिल करण्याच्या आधी रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागतं, त्याच्या प्रोसेसचा पुढचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.